मला शरद पवार म्हणतात माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही। शरद पवार यांचा आमदार शेळकेंना इशारा। शरद पवार मोठे नेते, पवारांनी आमदाराला धमकी देणं योग्य नाही। पवारांच्या स्तराला असं बोलणं शोभत नाही। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। रामदास कदमांची केस संपली आहे, निवडणुकीत जनता त्यांची फाईल बंद करेल। संजय राऊतांचा रामदास कदमांना टोला। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपात वादाची ठिणगी। केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका। भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा। शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊनच लढणार, टोकाचं बोलण्याची काही नेत्यांना सवय। देवेंद्र फडणवीसांची रामदास कदमांवर टीका। शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी गॅरंटी। बळीराजावर हे दिवस आणणाऱ्यांना सत्तेत बसण्याचा अधिकारच नाही। शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 8 एप्रिलला पुढील सुनावणी। अपात्रता प्रकरणाची कागदपत्र 1 एप्रिलपर्यंत सादर करा, कोर्टाचे आदेश। राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याकरता महत्त्वाचा पाऊल। हुडको कंपनीसोबत सामंजस्य करार। कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करता जवळपास 5,000 कोटी देणार, फडणवीसांची माहिती। शिवसेना भाजपला काढून मुठमाती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा। मवियाकडे नगर दक्षिण करता उमेदवार नाही, त्यामुळे आमच्या नेत्यांना ऑफर देत आहे। खासदार सुजय विखेंचा अमोल कोल्हेंना टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये 6,400 कोटींच्या प्रकल्पाचं केलं अनावरण। भारतीय पर्यटनाकरता शक्तिशाली आणि सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करतायत, मोदींचं प्रतिपादन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।